हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 8 फर्स्ट सेमिस्टर मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. मार्क्स आहेत 60. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स. त्यामधला फर्स्ट √5 इज अन आन्सर ए इरॅशनल नंबर. ओके. सेकंड, इफ अ लाइन इंटरसेक्ट्स गिवन टू लाइन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन दॅट लाइन इज कॉल्ड अ डॅश ऑफ दोज टू लाइन्स. म्हणजे ज्यावेळेस दोन लाईन्सला एक लाईन दोन डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्या लाईनला काय म्हटलं जातं? ट्रान्सव्हर्सल. आन्सर काय? ट्रान्सव्हर्सल. थर्ड, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. एक्सपान्शन माहिती आहे आपल्याला. एक्सपान्शन काय? a प्लस ब्रॅकेट क्यूबचं a क्यूब प्लस 3 a स्क्वेअर बी प्लस 3 ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे झालं a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन. फोर्थ, फिफ्थ रूट ऑफ 13 कसं लिहिणार? 13 हा काय झाला? बेस आणि त्याचा कितवा रूट सांगितलाय? फिफ्थ रूट. रूट हा नेहमी डिनॉमिनेटरला लिहितो म्हणून न्यूमरेटरमध्ये 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5. आन्सर काय असणार आहे? 13⁻⁵. फिफ्थ, सेलिंग प्राइस इज इक्वल टू डॅश डॅश डिस्काउंट. हा फॉर्म्युला आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. त्यानंतर बी क्वेश्चन फर्स्ट मधलाच बी, मॅच द कॉलम्स. ए कॉलम मध्ये दिलेत आणि बी कॉलम मध्ये आपल्याला ते मॅच करायचे. a⁻m ब्रॅकेट रेस टू n. आन्सर काय आहे याचं? a⁻mn. ओके, हे वाला. सेकंड, 5⁻0. आपल्याला माहिती कोणत्याही बेसच्या इंडेक्स मध्ये जर 0 असेल तर आन्सर किती येतं? ऑलवेज 1. क्यूब रूट ऑफ 125. क्यूब रूट ऑफ 125 आन्सर किती येतं? 5. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन आहे दिलेलं इथं. काय एक्सपान्शन? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फिफ्थ, क्यूब रूट ऑफ 17. लिहिताना कसं लिहिणार आपण? 17 त्याचा क्यूब रूट म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 3. मग 7⁻⁴. हे काय झालं त्याचं आन्सर. फर्स्ट क्वेश्चन मधला सी, राईट ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, द लाइन्स इन द सेम प्लेन विच इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाइन्स. याचा आन्सर काय आहे? फॉल्स. सेकंड, द क्यूब रूट ऑफ 216 इज 6. 216 चा क्यूब रूट किती असतो? 6. आन्सर काय झाला मग हे? ट्रू. थर्ड, द एक्सपान्शन ऑफ x प्लस a ब्रॅकेट x प्लस b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ab. एक्सपान्शन करेक्ट आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे? ट्रू. त्यानंतर फोर्थ, when two parallel lines are intersected by a transversal, then the angle formed in each pair of interior angle are supplementary. ओके, हे पण स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. फिफ्थ क्वेश्चन, a⁻m⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. एक इंडायसेसचा रूल आहे पण हा काय चुकीचा आहे. बरोबर, म्हणून याला आन्सर काय असणार आहे? फॉल्स. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स सांगितले आहेत. -7 आणि -2. आपल्याला माहिती निगेटिव्ह नंबर मध्ये जो स्मॉल नंबर असतो तो म्हणजे दिसताना स्मॉल नंबर दिसतो पण असताना तो बिगेस्ट असतो. म्हणजेच काय झालं? -7 इज लेस दॅन -2 म्हणजे ग्रेटर नंबर काय झाला? -2. नेक्स्ट काय? -17/20 -13/20. बेस सेम आहे त्यामुळे वरच्या न्यूमरेटरचं काय करणार आपण? कंपॅरिझन. तर -17 आणि -13 मध्ये बिगेस्ट नंबर कोणता आहे? -13. म्हणजे काय झालं आन्सर? -17/20 इज लेस दॅन -13/20. ओके, हे झालं कंपॅरिझन. सेकंड क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन अ डेसिमल फॉर्म. 9/14 याचं काय करायचंय? रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचंय. याचं डेसिमल फ्रॅक्शन करताना काय करणार आहे आपण? 9 ला 14 ने डिवाइड करणार. ओके, 9 ला 14 ने डिवाइड होत नाही म्हणून आपण डेसिमल दिला आणि त्यानंतर 0 लिहिला. ओके, मग 0 नी पॉइंट देऊन
14 6 जा 84, रिमाइंडर राहिला 6, वरती डेसिमलमुळे 0 आला, 60 झाले. 18 4 जा 56, रिमाइंडर राहिला 4, पॉइंटमुळे 0 आला. 14 2 जा 28, रिमाइंडर राहिला 12, पॉइंटमुळे 0 आला. 14 8 जा 112, 120 मायनस 112, रिमाइंडर राहिला 8, 8चा झाला 80. 14 5 जा 70, 80 मायनस 70 10, रिमाइंडर राहिला 0, डेसिमलमुळे आला. 14 7 जा 98, 100 मायनस 98 2, रिमाइंडर राहिला 2चा 20 झाला. 14 1 जा 14, रिमाइंडर 20 मायनस 14, रिमाइंडर किती राहिला 6 झाले. पुन्हा 60 बघा, आता इथे पण 60 आलेलं आहे आणि इथे पण पुन्हा काय आलं 60 आला. मग 60 आल्यानंतर 14 4 जा पुन्हा काय आला 56, रिमाइंडर काय राहिला 4. म्हणजे हे डिव्हिजन पुन्हा कंटिन्यू होणार, पुन्हा तेच नंबरने आपण डिवाइड करणार. त्यामुळे काय झाला एक रिकरिंग फॉर्म. तर रिकरिंग फॉर्म कोणता झालाय बघा 0.642857 1 नंतर पुन्हा काय आलाय 4 आलाय. म्हणजे 4 पासून पुन्हा ह्यांचं काय होणार आहे रिपिटेशन होणार आहे. म्हणून आन्सर काय असणार आहे 0.642857 1. 4 पासून वरती काय असणार आहे बार, जो काय दाखवतो आपल्याला रिकरिंग डेसिमल्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. 5th रूट ऑफ 15. 15चा काय दाखवायचा आहे 5th रूट. हे 5th रूट म्हणजे काय आलं 1/5. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 1221 म्हणजे 1221चा काय सांगितलं 5th पॉवर म्हणजे तो काय असणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये काय असतो रूट म्हणजे तो किती आला स्क्वेअर म्हणजे किती आला 2. म्हणजे याला इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार 1221 रेज टू 5/2. ओके. नेक्स्ट 4th फाइंड क्यूब रूट ऑफ -2744. क्यूब रूट फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे त्याचे फॅक्टराइज पाडणार आहोत. तर 2744 ला 2 नी डिवाइड करणार, किती राहणार 2 1 जा 2, 2 3 जा 6, रिमाइंडर राहिला 1, 2 7 जा 14, 2 2 जा 4, पुन्हा 2 आला इथे 2 नी डिवाइड करणार, 2 6 जा 12, रिमाइंडर 1, 2 8 जा 16, रिमाइंडर 1, 2 6 जा 12, 6 आला पुन्हा 2 नी डिवाइड करू शकतो, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. आता 3 आलाय त्याला 2 नी डिवाइड होऊ शकत नाही. मग नेक्स्ट प्राईम नंबर बघितला आपण 7 नी 343 ला डिवाइड होतं. 7 4 जा 28, रिमाइंडर राहिला 6, 7 9 जा 63, 7 नी 49 ला 7 7 जा 49. मग फॅक्टर काय मिळाले आपल्याला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 इंटू 7 इंटू 7. मग यांचे 3 3चे काय करणार आपण ग्रुप पाडणार आणि या ग्रुपमधनं एक एक घेणार. म्हणजे 2 च्या ग्रुपमधनं एक आणि 7 च्या ग्रुपमधनं एक. म्हणजे 2 7 जा 14. साइन कोणतं इथे मायनसचं आणि नेहमी क्यूब रूट करताना जे साइन आहे तेच राहतं म्हणून -14 हे काय झालं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 दिलाय आपल्याला ब्रॅकेट a+2 इंटू ब्रॅकेट a-1. यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. एक्सपान्शन मधला फॉर्म्युला काय आहे x + a इंटू x + b. फॉर्म्युला काय आहे x² प्लस a + b इंटू x प्लस ab. हा फॉर्म्युला आहे बरोबर. एक्सच्या ठिकाणी a, या a च्या ठिकाणी 2a, हा x च्या ठिकाणी a आणि b च्या ठिकाणी काय -1. ओके. मग आता जर आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या x चा स्क्वेअर म्हणजे कशाचा a² प्लस a + b म्हणजे काय असणार आहे 2 -1, b ची व्हॅल्यू -1 आहे इंटू x. x म्हणजे काय आपला a इंटू b म्हणजे काय 2 इंटू -1. ओके. मग a² प्लस 2 -1 आन्सर काय असणार आहे 1 इंटू a म्हणजे 1a प्लस 2 इंटू -1 आन्सर काय असणार आहे -2. मग ब्रॅकेट ओपन केले a² a इंटू 1 किती झाला a प्लस मायनस b कम मायनस आन्सर झालं -2. मग आन्सर काय मिळालं a² प्लस a -2.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 फॅक्टराइज x² + 9x + 18 त्याचे फॅक्टर पाडायचे. आता याचे फॅक्टर पाडताना आपण कसे पाडणार आहेत की 18चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 18 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे 9. मग आपल्याला फॅक्टर कोणते मिळतात 6 3 जा 18 आणि 6 + 3 किती येतात 9. मग फॅक्टर कसे लिहिणार आपण x² 9x कसं लिहिणार 6x + 3x च्या स्वरूपात लिहिणार बरोबर प्लस 18 ॲज इट इज. फक्त हा 9x डिवाइड केला 6x + 3x मध्ये. ओके मग काय झालं या दोघांचे ग्रुप पाडले x² आणि 6x मधनं काय कॉमन घेतला x² मधला x कॉमन घेतला राहिला शिल्लक x प्लस 6x मधनं x कॉमन घेतला काय राहिला 6 प्लस साइनचा ॲज इट इज दोन्ही मधनं जर 3 कॉमन बाहेर काढला तर इथं काय राहिला x आणि 6 3 जा 18 म्हणून इथं काय राहिला 6. ओके 18चं फॅक्टर पडल्यानंतर मग आपल्याला ह्या पूर्ण याच्यातनं पुन्हा कॉमन काय दिसतोय x + 6चा ब्रॅकेट कॉमन दिसतोय आणि शिल्लक काय राहिलं x + 3 म्हणजे सेकंड ब्रॅकेटमध्ये काय असणार x + 3. मग x² + 9x + 18चे फॅक्टर काय पडले x + 6 अँड x + 3. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स इन 5 10 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड 2m - 5 ब्रॅकेट रेज टू 3. यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरणार आहे. कोणता फॉर्म्युला a - b ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला काय a³ - 3a² b प्लस 3ab² - b³. हा फॉर्म्युला वापरणार आहे. यामध्ये a ची व्हॅल्यू 2m आणि b ची व्हॅल्यू काय 5. ओके तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केला a³ म्हणजे कशाचा क्यूब करणार आपण 2m³ मायनस 3 × a म्हणजे काय 2m चा स्क्वेअर इंटू b म्हणजे काय 5 प्लस 3 × a म्हणजे 2m इंटू b² म्हणजे कशाचा 5चा स्क्वेअर मायनस b³ म्हणजे कशाचा करणार 5चा क्यूब. ओके मग आता हे एक्सपांड करूया 2m³ 2चा क्यूब किती 8 m चा क्यूब m³ मायनस 3 × 2चा स्क्वेअर 4 m चा स्क्वेअर m² इंटू 5 प्लस 3 × 2m इंटू 5चा स्क्वेअर किती येतो 25 मायनस 5³ किती येतो 125. ओके मग आता 8m³ ॲज इट इज लिहिलं. नंतर 3 5 जा 15 15 4 जा 60 म्हणजे काय आलं 60 m² मायनस साईन ॲज इट इज मध्ये साईन कोणते प्लस 25 3 जा 75 आणि 75 2 जा 150 m मायनस 125 ॲज इट इज इथले. हे काय झालं त्याचं एक्सपान्शन. नेक्स्ट एक्सपांड 198³ 198³ एक्सपांड करताना आपण काय करणार आहे 198ला एका फॉर्ममध्ये लिहून घेणार. काय लिहिणार 200 - 2 म्हणजेच काय असती 198 आणि त्याचा काय करणार आहे आता आपण क्यूब. ओके हे कशासाठी केलं आपण एक्सपांड करताना आपल्याला इझी जावं म्हणून केलं. मग आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे कोणता a - b ब्रॅकेट क्यूबचा हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ - 3a² b प्लस 3ab² मायनस b³. पण आता इथे a ची व्हॅल्यू किती झाली 200 आणि b ची व्हॅल्यू काय झाली 2. ओके मग a³ म्हणजे कशाचा क्यूब करणार 200चा क्यूब मायनस 3 × a² म्हणजे काय 200चा स्क्वेअर इंटू b म्हणजे किती 2 प्लस 3 × a म्हणजे 200 इंटू b² म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार 2चा स्क्वेअर मायनस b³ म्हणजे 2चा क्यूब. ओके आता माहिती 2चा क्यूब 8 आणि 2 0 आहे त्याचा क्यूब केला म्हणजे किती 0 देणार आपण 60. ओके मायनस 3 × 2चा स्क्वेअर 4 0चा स्क्वेअर म्हणजे किती 0 देणार 40 इंटू 2 प्लस 3 × 200 इंटू 2चा स्क्वेअर किती 4 मायनस 2चा क्यूब 8. ओके सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे 8 मायनस 3 2 जा 6 6 4 जा 24
0 ॲज इट इज प्लस 3 4 जा 12, 12 2 जा 24 मायनस 8. ॲडिशन सबट्रॅक्शन केलं तर आन्सर किती मिळतं आपल्याला? ओके, आले लक्षात? नेक्स्ट थर्ड आपल्याला करायचं आहे सिम्प्लिफाय 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. ओके, हे एक्सपान्शन करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करताना आपण दोन फॉर्म्युले यूज करणार आहे. एक म्हणजे इथं काय दिलाय 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब, यासाठी फॉर्म्युला वापरणार a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा, आणि दुसरं ब्रॅकेट दिले 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब, म्हणजे आपण इथे वापरणार a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा. हे दोन फॉर्म्युले यूज करणार आहे. आता a मायनस b ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला काय? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब, आणि a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके, आता हे दोन फॉर्म्युलांचा यूज करून आपण हे दोन ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणार. ओके, फर्स्टसाठी हा फॉर्म्युला यूज करणार आणि सेकंड ब्रॅकेटसाठी हा फॉर्म्युला यूज करणार. मग काय मिळालं आपल्याला? हे झालं फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन, मध्ये साईन कोणतं आहे? मायनसचं, म्हणून मायनस. आणि आता सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन करणार ए क्यूब, म्हणजे कशाचं करणार? 4a ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू इकडे घेते ba म्हणजे किती काय 3 प्लस 3 इंटू ए किती आहे 4a इंटू बीचा स्क्वेअर म्हणजे कशाचा 3चा स्क्वेअर प्लस 3 क्यूब. हे झालं सेकंड ब्रॅकेट. ओके, मध्ये साइन देऊन. मग आता जर ब्रॅकेट ओपन केले आपण सॉल्व करताना 4a क्यूब म्हणजे किती येतो 64a क्यूब मायनस 3 इंटू 4 4चा स्क्वेअर 16. ओके, 16 9 जा 144 a स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 3चा स्क्वेअर 9 9 3 जा 27 27 4 जा 108 a मायनस 3चा क्यूब किती येतो 27. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. मायनस सेकंड ब्रॅकेट एक्सपान्शन केलं 4चा स्क्वेअर 64 a क्यूब प्लस 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 किती येणार आहे 144a स्क्वेअर. करेक्ट. पुढे साइन कोणतं आहे प्लसचं किती येणार 108a प्लस 27. हे झालं ब्रॅकेट ओपन केलं. आता हे साइन मायनसचं, ह्या मायनसच्या साइनमुळे आतमधले सगळे साइन काय होणार चेंज होणार. म्हणजे काय झालं 64a क्यूब मायनस 144a स्क्वेअर प्लस 108a मायनस 27 ॲज इट इज. ह्या मायनसच्या साइनमुळे 64a क्यूब प्लस मायनस मायनस म्हणजे 144a स्क्वेअर मायनस प्लस मायनस 108a प्लस मायनस मायनस 27. ओके, आता बघा 64a क्यूब मायनस 64a क्यूब गेट कॅन्सल मायनस 144 मायनस 144a स्क्वेअर मायनस मायनस बिकम प्लस म्हणजे किती झालं 288a स्क्वेअर आणि साइन कसं असणार आहे मायनसचा. द प्लस 108 मायनस 108 गेट कॅन्सल मायनस 27 मायनस 27 म्हणजे दोघांची काय होणार ॲडिशन आणि साइन मायनस राहणार 27 प्लस 27 54. मग आन्सर काय मिळाला आपल्याला मायनस 288a स्क्वेअर मायनस 54. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन m is directly proportional to n when m is equal to 154 and n is equal to 7. Find the value of m when n is equal to 14. आपल्याला काय दिलंय m आणि n हे एकमेकांना डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये m ची व्हॅल्यू दिली n ची व्हॅल्यू दिली आहे and find the value of m म्हटलंय ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 14 असेल त्यावेळेस. फर्स्ट आपल्याला काय दिलंय m is directly proportional to n. ओके, हे जर आपल्याला गिवन आहे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m असेल तर m इज इक्वल टू काय असतो kn आणि k हा काय झाला तुमचा कॉन्स्टंट झाला. ओके, त्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो. आता ज्यावेळेस आपल्याला m ची व्हॅल्यू 154 दिली आहे आणि त्यावेळेस n किती दिलाय 7 दिलाय.
हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बरोबर. यावरून आपण हे व्हॅल्यू दिलेलं असताना याच्यावरून केची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. म्हणजे 154 ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू के इंटू एन. एन किती आहे 7. ओके. आता 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होणार डिवाइड. 154 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू के. ओके. देअरफॉर के इज इक्वल टू 154ला 7 7 1 जा 7 7 2 जा 14 1 रिमाइंडर राहिला 7 2 जा 14 म्हणजे के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला. के इज इक्वल टू 22. ओके. आता नेक्स्ट काय दिले आपल्याला. एम ची व्हॅल्यू 22 दिली आहे. सॉरी, के ची व्हॅल्यू आपल्याला 22 मिळाली आहे. एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एन ची व्हॅल्यू दिली आपल्याला 14. ओके. मग आता ह्या व्हॅल्यू आपल्याला के ची माहिती, एन ची माहिती, आता एम ची काढायची. म्हणजे फॉर्म्युला अगेन डायरेक्ट प्रॉपोर्शनमुळे तोच असणार एम इंटू के इंटू एम. एम फाइंड आउट करायची. के ची व्हॅल्यू किती आली 22 आणि 14 ची एन ची व्हॅल्यू किती आहे 14. मग एम इज इक्वल टू 22 इंटू 14 308. हीच व्हॅल्यू काय करायची होती आपल्याला फाइंड आउट. इफ मार्क प्राइस 1700, सेलिंग प्राइस 1540, देन फाइंड द डिस्काउंट. ओके. हा एक डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे की ज्यामध्ये आपल्याला मार्क प्राइस दिली आहे, सेलिंग प्राइस दिली आणि डिस्काउंट फाइंड आउट करायला. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ओके. तर सिंपल आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या. मार्क प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस 1540. सबट्रॅक्शन केलं, आन्सर किती मिळतं 160. ओके. हे काय झाली डिस्काउंट. सिंपल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. आन्सर झालं इन रुपीज 160. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. थँक्यू.